IPS अधिकारी अंजना कृष्णा VS यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या ठिकाणी कॉल करत काहीशा दमदाटीच्या स्वरामध्ये कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते, त्याच वादग्रस्त कुरडू गावामध्ये आता कारवाईसाठी गेलेल्या एका महसूल अधिकाऱ्याला सुद्धा मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेला आहे। नेमका हा नवा प्रकार काय आहे आणि मूळ वाद काय होता हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा VS यांचा एक कॉल काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। झालं असं की सोलापूरच्या करमाळे येथील माढा तालुक्यातील कुरडू या छोटेखानी गावामध्ये मुरुम उत्खननाविरुद्ध कारवाई झाली होती। यामध्ये IPS अधिकारी अंजना कृष्णा VS यांनी कारवाई करत मुरुम उत्खनन हे अवैध असल्याचं म्हणत उत्खनन हे थांबवलं होतं। त्यावेळेस तिथे ग्रामस्थांबरोबर IPS अधिकारी अंजना कृष्णा यांची शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली होती, ज्यानंतर त्याच भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॉल करत सदर प्रकार सांगितला आणि कारवाई थांबवावी असे आदेश देण्याची विनंती केली। आश्चर्य म्हणजे अजित पवारांनी सुद्धा या कार्यकर्त्याची मागणी किंबहुना विनंती ऐकत त्याच वेळी IPS अधिकारी अंजना कृष्णा VS यांना कॉलवरच कारवाई थांबवा असा मी तुम्हाला आदेश देतो असं सांगितलं। खरं तर अजित पवारांचा आवाज ऐकून कुठल्याही अधिकाऱ्याने कारवाई थांबवली असती असाच त्यावेळी तिकडच्या कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांचा आविर्भाव होता। मात्र IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी अत्यंत हिमतीने स्वतः अजित पवारांना असं सांगितलं की एकतर तुम्ही माझ्या फोनवर कॉल करा, मी इथे कुठल्याही कार्यकर्त्याच्या फोनवरती तुम्ही दिलेले आदेश हे ऐकू शकत नाही, कारण तुम्हीच हे आदेश देताय हे मला माहित नाही। तुम्ही मला कॉल करा, आदेश द्या, मी ते रेकॉर्ड करेन, जेणेकरून माझ्याकडे सुद्धा एक पुरावा असेल। हे सगळं ऐकल्यानंतर अजित पवार सुद्धा त्यावेळी काहीसे थक्क झाले होते। त्यांनी स्वतः IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे त्यांचा नंबर मागितला आणि त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉल करून सदर कारवाई थांबवण्याचे आदेश दिले। हा सगळा प्रकार घडल्यानंतर या संबंधितचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला। सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून किंबहुना विरोधकांकडून सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या मुद्द्यावर घेरण्यात आलं आणि एका महिला IPS अधिकाऱ्यांशी तुम्ही अशा शब्दात कसे काय बोलू शकता असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। त्यानंतर हा वाद वाढत असताना अजित पवारांनी काहीशी माघार घेत आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की त्यावेळी तिथली कारवाई थांबवताना माझा फक्त इतकाच हेतू होता की शांतता बिघडेल अशी कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये। बाकी आपले कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा मला सर्वोच्च अभिमान आहे आणि त्यांच्याबद्दल आदर आहे असं सुद्धा अजित पवार म्हणाले होते। खरं तर अजित पवारांची ही प्रतिक्रिया येण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची पाठराखण करण्यासाठी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती, ज्यामध्ये अर्थातच राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांचा सुद्धा समावेश होता। अमोल मिटकरी यांनी जेव्हा IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न केला, त्याच वेळी त्यांनी UPSC कडे अधिकारी अंजना कृष्णा यांनी दिलेले सादर केलेली कागदपत्र तपासावी अशी मागणी सुद्धा केली होती। मात्र अर्थातच ही मागणी जेव्हा अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं त्यानंतर लगेचच त्यांनी मागे घेतली। आपण बिनशर्त माघार घेतोय असं अमोल मिटकरी यांनी एका वेगळ्या ट्विटमधून सांगितलं। हा सगळा प्रकार कुठेतरी संपुष्टात येतोच ना येतो तोपर्यंत आता कुरडू गावातून एक नवा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता बांधावरच महसूल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। खरं तर याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातलं मोबाईलवरून झालेलं संभाषण सुद्धा झालं होतं। त्यावरून टीका होत असतानाच हा नवीन व्हिडिओ आल्याने आता हा वाद सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। यापूर्वी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप हा अंमली पदार्थांची नशा सेवन करतोय असं दाखवणारा सुद्धाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर इथल्या अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला इथल्याच एका गाव गुंडाने मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे अर्थातच अजित पवार, त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांच्या अडचणी काही प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे। या नव्या व्हिडिओबाबत आणि या संपूर्ण वादाबाबत आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।